विलीनीकरणाची काँग्रेस अशी कुठल्याही प्रकारची अफवा नाही, अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही। पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बैठक होती। त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा, कशा पद्धतीने आपण अग्रभागी राहायचं, अशा प्रकारची फक्त चर्चा होती। कुठल्याही प्रकारचा विलीनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडे विषय आलेला आहे तसं काही झालेलं नाही। पण सर नेमकी काय चर्चा झाली बैठकीत? बैठक खूप वेळ सुरू होती, पूर्णपणाने बातमी चुकीची आहे। अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही, कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही, विषय नाही। आता फक्त आजची बैठक ही लोकसभेच्या संदर्भामध्ये होती। त्याचबरोबर महाविकास आघाडीची जी धोरणं ठरलेली आहे, कार्यक्रम जिल्हावाईज मतदारसंघावर लावायचे आहेत, ती महाविकास आघाडीची जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर बैठका घ्यायच्या, त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे काम करायचा असा निर्णय झाला असं मला वाटतंय। त्याचे तुम्ही शोध लावा। आता बातमी तुमच्याकडून आम्हाला कळलेली आहे, आम्हाला तर पहिलं माहित नव्हतं। आता तुम्ही विचारला तेव्हा आम्हाला कळलं की अशा प्रकारची बातमी आलेली आहे। आम्हाला माहित नाही, तुम्ही मला प्रश्न विचारला की अशा प्रकारची चर्चा आहे, त्याचा शोध तुम्हीच लावा, कोणी सोडले ते। हा, मुंबईपासून बातम्या सुरू होत्या, काय सांगाल नागरिकांना? असं आहे, पवार साहेबांनी त्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भातली धोरणं ठरवले, पवार साहेब त्याप्रमाणे काम करतायत आणि स्वतंत्र पक्षाचा चेहरा हा शरद पवार असणार आहे, त्यामध्ये बदल आज सुप्रीम कोर्टामध्ये त्याप्रमाणे त्या बाबतीमध्ये केस आहे। या केसच्या संदर्भामध्ये काय निकाल होतोय त्याच्यावर आमचं लक्ष आहे। जर चिन्हाच्या बाबतीमध्ये प्रश्न आला तर पर्यायी चिन्ह काढण्याचा निर्णय सुद्धा पक्षाने घेतलेला आहे। अशा प्रकारची सर्व कार्यकर्त्यांना, जनतेला मी आवाहन करतो, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, कुठल्याही प्रकारचा विषय नाही। त्यामुळे या चर्चेवर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये आणि पवार साहेबांच्या बाबतीमधून जे नेतृत्वावर निर्णय होतील त्याप्रमाणे इम्प्लिमेंट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।